बघा इयत्ता 6वी काल आपण मसावी शिकलो। मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। विभाजक म्हणजे काय? काल शिकलो आपण विभाजक म्हणजे ज्या संख्येनं भागला जातो, ज्या संख्येनं भागलं जातं आणि कुणाला भागलं जातं ते म्हणजे काय? विभाज्य। म्हणजे मी तिथं उदाहरण दिलं बघा, 3 वाटीत आणि इकडे 12, म्हणजे 3 ला आपण जर 12 ला भागलं तर 3 काय आहे 12 चा विभाजक आणि 12 काय विभाज्य। हे दोन गोष्टी कळल्या ना तरच मसावीला सण कळणार आहे तुम्हाला। मग मसावी मध्ये काय असतो? विभाजक असतो आणि लसावी मध्ये काय असतो? विभाज्य। म्हणून मी काल सांगितलं होतं विभाज्य ही संख्या काय असते? मोठी असते आणि विभाजक हा लहान असतो, म्हणून ती विभाजक मसावी जो असतो ती संख्या काय असते? लहान असते आणि हा काय असते? विभाज्य मोठा। ठीक आहे, तर बघा हाताची घडी घाला, सगळ्यांनी ताठ बसा, समोर लक्ष द्या, कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता नाही समजलं तर परत कधी समजणार नाही बघ। तर पहा, लसावी त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो लघुत्तम सामायिक विभाज्य। त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? लीस्ट कॉमन मल्टिपल। लीस्ट कॉमन मल्टिपल। मग आता समजा तुम्हाला इथं उदाहरण दिलं मी, परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात बघ, परिनंतर लिहून घेणार मी तुला देणार आहे ना लिहायला वेळ, काय गरज आहे का? समजून घेताना समजून घ्यायलाच वेळ दिला पाहिजे, लिहायला वेळ देते ना मी परत। मग बघा तुम्हाला असा प्रश्न परीक्षेत येणार आहे की 6 व 8 चा लसावी काढा। मग तुम्ही म्हणणार कसं काढणार बाबा आम्ही लसावी, कसा काढायचा लसावी? तर काय करायचं, लसावी काढताना अगोदर 6 ने विभाज्य संख्या। 6 ने विभाज्य म्हणजे काय? ज्या ज्या संख्यांना 6 ने भाग जातो त्या म्हणजे विभाज्य। ज्या संख्येला 6 ने भाग जातो त्या संख्या शोधून काढायच्या। मग कोणत्या कोणत्या 6 ने विभाज्य असणाऱ्या संख्या? 6 ने 6 ला भाग जातो, 6 एके 6, 6 ने 12 ला भाग जातो, 6 दुने 12, 6 ने 18 ला भाग जातो, म्हणजे 6च्या टप्प्यातल्या सगळ्या संख्यांना, 6च्या टप्प्याच्या सगळ्या संख्यांना कशाला भाग जातो? 6 ने, म्हणजे 6चा पाडाच लिहिलाय आपण 60 पर्यंत। 60च्या पण पुढं 6चा टप्पा घ्या, 66 ला 6 ने भाग जाणार आहे, 6 एके 6, 6 एके 6, पुढचा 6चा टप्पा 72 ला सुद्धा 6 ने भाग जाणार आहे, 78 6चा टप्पा, म्हणजे ज्या ज्या टप्प्यात 6, ज्या संख्या 6च्या टप्प्याने येणार आहेत त्या सगळ्या संख्यांना कशाला भाग जाणार आहे? 6 ने, म्हणजेच त्या सगळ्या संख्या काय आहेत? 6 ने विभाज्य संख्या आहेत। इथपर्यंत समजलं? आता काय करायचं? आयशोवर बघ, फळ्यावर बघ, 8 न विभाज्य असणाऱ्या संख्या शोधायच्या। म्हणजे काय करायचं रे? 8 ने विभाज्य संख्या म्हणजे अशा संख्या शोधायच्या की त्यांना 8 न भाग जातो। कुठल्या संख्या शोधायच्या? ज्या संख्यांना 8 ने भाग जातो, म्हणजेच पुढचा पाडा लिहावा लागेल 8चा, आणि 8च्या पाड्याच्या पुढे कितीचा टप्पा घ्यावा लागेल? 8चा, म्हणजे 8 10 80, 80च्या पुढे 8चा टप्पा म्हणजे 88, 88 प्लस 8 96 आहे की नाही? मग आता ह्या दोन्ही संख्या आपण शोधल्या, 6 ने विभाज्य संख्या शोधल्या, 8 ने विभाज्य संख्या शोधल्या। आता काय करायचं समृद्धी? 6 आणि 8 मधले सामायिक समान विभाज्य कोण आहेत ते सांगा मला आता अगोदर, म्हणजे दोन्ही मध्ये पण ती संख्या आहे असे विभाज्य सांगा आता मला। बघा पहिल्यापासून बघा, 6 आहे का? नाही। 12 आहे का? नाही। 18 नाही। 18 आहे का? नाही। 18 पण नाही, बरोबर आहे, करेक्ट आहे। 24 ही संख्या 6 न पण विभाज्य आहे आणि 8 न पण विभाज्य, म्हणून आपण आधी समान कुठल्या संख्या आहेत विभाज्य त्या लिहून घेऊ। मग इथं पण 24 आहे की त्याला 6 न भाग जातो आणि इथं पण 24 की त्याला 8 न भाग जातो। पुढे कुठली संख्या आहे बघा अजून? 72 30 आहे का? नाही। 36 आहे का? नाही। 42 आहे का? नाही। 48 कुठली संख्या आहे विभाज्य? 48, मग ती समान आहे, वर पण आहे आणि खाली पण आहे, 48 येते। त्याच्यानंतर कुठली संख्या बघा? 54 60 66 72, हा बघा इथे एक 72 आहे आणि इथे एक 72 आहे, म्हणजे 72 ही संख्या अशी आहे की त्याला 6 न पण भाग जातो आणि 8 न पण भाग जातो। पुढच्या संख्या आहेत का अजून? आहेत, 96 एक आहे बघा, इथं 96 आहे आणि इथं 96 आहे, म्हणजे 96 या संख्येला 6 न पण भाग जातो आणि 8 न पण भाग जातो। पण आता हे झाले सामायिक विभाज्य, पण आपल्याला इथं काय शोधायचं रे? लसावी। लसावीचा अर्थ काय आहे? लसावी सर्वात
मग आता 24, 48, 72 आणि 96 ह्याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे? लघुत्तम 24. बरोबर. म्हणून काय झाला? 8 आणि 6 चा लसावी आपला आला 24. 24 म्हणजे लसावी. कळलं का? कसं कसं केलं कळलं? अगोदर 6 न भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या शोधायच्या, 8 न भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या शोधायच्या. दोघांमध्ये अशी संख्या विभाज्य शोधा की ती सगळ्यात लहान आहे. म्हणजे आता इथे एवढ्या 4-5 आहेत संख्या, पण ते 4-5 संख्या घ्यायच्या का लसावी म्हणून? नाही. त्या सगळ्या समान संख्यांपैकी जी सगळ्यात लहान आहे ती म्हणजे त्या दोन संख्यांचा काय आहे? लसावी. लघुत्तम सामायिक विभाज्य. कळलं? किती जणांना कळलं? हे झालं विभाजक पद्धतीने. आता मी तुम्हाला शिकवणार आहे उभ्या मांडणी पद्धतीने कसा काढायचा लसावी आणि मसावी. उभी मांडणी पद्धत काल नाही का सांगितलं होतं 1 ही पर्यंत भाग देत जायचं. आता समजा दुसरा प्रश्न तुम्हाला परीक्षेत असा आला कुठला? 8, 12 आणि 16 या संख्यांचा मसावी काढा आणि 8, 12, 16 यांचा लसावी काढा असा प्रश्न तुम्हाला येईल. मग काय करायचं माहिती तुम्हाला? काय करायचं? 8, 12, 16 वर लिहून टाकायचं आणि सुरुवातीला काय करायचं? लहानात लहान संख्येपासून भाग द्यायला सुरुवात करायची. मग अशी संख्या शोधा की त्या संख्येच्या पाड्यात 8 पण आहे, 12 पण आहे आणि 16 पण आहे. 2. मग 2 न भाग देऊन बघू आपण. इथं 2 लिहिला आपण सुरुवातीला. मग 2 चोक 8, 2 सक 12, 2 आठी 16. आता अशी संख्या शोधा की तिच्या पाड्यामध्ये 4 पण आहे, 6 पण आहे आणि 8 पण आहे. 2. परत 2 लिहिलं इथं आपण. बघा इथं 2 लिहिलं. मग 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चोक 8. मग आता इथं काय झालं? मूळ अवयव आले की थांबायचे आपल्याला. आता इथं 2 आहे आणि इथं 4 आहे. मग अशी संख्या शोधा अगोदर की त्याच्या पाड्यात 2 पण आहे 4 पण आहे. 2. मग इथं 2 लिहिलं आपण. 2 क 2, 2 दुने 4. वरचं 3 हाय असं लिहायचं कारण 3 2 च्या पाड्यात 3 नाही ना. 3 हाय असं वरून खाली लिहायचं. मग आता राहिलं कोण? 3 आणि 2. मग आता 3 ला भाग जाईल अशी संख्या शोधा की त्याला 3 न भाग गेल्यावर एक उत्तर येईल. 2. अगोदर 2 ला 2 चा आधी एक काढून घेऊ आधी आपण. 2 च्या पाड्यात 2 आहे. मग इथं 2 न भाग गेला. 2 इथं लिहिलं. 2 1 2 म्हणजे ह्याचा विषय संपला. इथं एक आलं. इथं राहिले काय आता? 3. मग 3 च्या खाली 3 लिहिले आपण हाय असं. म्हणजे 3 ला कशाने भाग जाईल? 3. 3 1 3. मग असं करत करत ह्या पण कॉलम मध्ये एक आलाय, ह्या पण कॉलम मध्ये एक आलाय आणि ह्या पण कॉलम मध्ये एक आलाय. मग तिथं थांबायचं. जिथं एक आला की थांबायचं. मग आता मसावी म्हणजे काय करतो आपण? समान जोड्या घेतो. काय घेतो? समान जोड्यांमधला एकच. मी काल सांगितलं होतं समान जोड्यांमधला एकच घ्यायचा. मग आता 2 ची एक जोडी आहे. ह्याच्यात पैकी किती घ्यायचा? एक घ्यायचा. तो घेतला आपण इथं. 2 एकदा घेतला. आता इथं 2 ची जोडी आहे का? नाही. मग ही सोडून द्यायचं आपल्याला. काय करायचं? सॉरी इथं 2 आहेत. 2 ची जोडी आहे की ह्या जोडीतला एक घेतला. परत 2 ची ही एक जोडी होती. ह्याच्यातला एक घेतला. मग ह्यांचा करायचा गुणाकार. 2 गुणिले 2 उत्तर किती आलं? 4. म्हणजे 8, 12 आणि 16 ह्यांचा मसावी किती आला? 4. काढला का? आता लसावी काढताना काय करायचं माहिती का? जेवढ्या पण संख्या आल्यात ना त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. कारण लसावीमध्ये सामायिक जोड्या पण घ्यायच्या आणि असामायिक जोड्या पण घ्यायच्या. जेवढं ही लसावी काढतो आपण त्याच्यामध्ये सगळ्याच संख्या लिहून घ्यायच्या. पाड्याच्या संख्या ज्या संख्यांनी आपण भागले त्याच्या. मग बघा 2 2 2 2 3. किती वेळा 2 आहे? 1 2 3 4 आणि 3. या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येतं? 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 त्रिक 48. म्हणजेच 8 12 16 चा लसावी किती आला? 48. आणि 8 12 16 चा मसावी किती आला? 4. किती जणांना समजलं? हे सोपं आहे का? फक्त पाड्याला भाग देत जायचं आणि शेवटी 1 ही पर्यंत भाग द्यायचा आणि 1 आले की थांबायचं. मसावी म्हणजे समान जोडीपैकी एक घ्यायचा आणि लसावी म्हणजे पाड्याच्या सगळ्या संख्या लिहायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा. तो म्हणजे लसावी. किती जणांनी उदाहरण सोडवायला? लक्षात आलं? लसावी म्हणजे काय सांगा? ओके. पण त्याचा हे सांगा लॉंग फॉर्म सांगा. विभाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो ती संख्या. आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक
विभाजक म्हणजे ज्या संख्येने भागतो आणि ज्या संख्येला भागतो तो विभाज्य आणि ज्या संख्येने भागतो ती विभाज्य. GCD बरोबर आहे ना? GCD डिव्हिडंड बरोबर का? ग्रॉस कॉमन डिव्हिडंड बरोबर आहे ना? चला आता हे लसाईचं छान पैकी लिहून घ्या. पण नुसतं लिहून घेऊ नका. मॅडमनी कसं शोधलं, कसं केलं, काय केलं, काय काय टॅक्ट वापरल्या, मग मला ते समजतंय का असं विचार करून लिहून घ्या. नुसतं आपलं फळ्यावरचं बघायचं होईल घ्यायचं तसं करू नका. समजून समजून हळूहळू वेळ लागू द्या. थोडा वेळ लागला तरी चालेल पण समजल्याशिवाय लिहून घ्यायचं नाही. ठीक आहे?